असं म्हणतात ना, आपल्या जीवनामध्ये टाईम भरपूर काही आपल्याला शिकून जातं, है ना? आपण कधी-कधी म्हणतो, "माझा टाईमच खूप खराब आहे." ते गेलं ते 1 वर्ष होतं, पण त्या वर्षामध्ये भरपूर काही मला वाईट गोष्टी घडल्यात. माझ्यासोबत टाईमनी मला साथ दिली नाही. आज याच विषयी मी किरण ठाकूर आणि ज्योतिष्य आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. 2024 मध्ये तुम्हाला टाईमची व्हॅल्यू नव्हती. तुम्हाला माहीत नव्हतं, की कोणता टाईम तुम्हाला सुवर्ण संधी घेऊन येणार होता. पण 2025 मध्ये असा कोणता आकडा आहे, कोणता एंजल नंबर आहे, की आपल्यावरती काम करेल आणि अचानक आपल्याला मोबाईलवरती तोच आकडा दिसला आहे एंजलसारखा काम करणारा. तर आपण काय करायचं आणि काय नाही याविषयी मी आज आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. न्यूमरोलॉजीनुसार आपल्याला आकडे मिळत असतात. आपण प्रॉपर एकाच तारखेवर जन्माला येतो आणि टायमिंग असतो, है ना? म्हणून म्हणतात ना ज्योतिष लोकं, जसं मी पण, की तुमचा टायमिंग काय आहे? तुम्ही कोणत्या तारखेला जन्माला आले? काहीतरी तर लॉजिक असेल ना, की तुम्ही त्या टाईमला जन्माला आले आणि तुमचं पूर्ण आयुष्य त्याच्यावर डिपेंड असतं. मग अशाच प्रकारे टाईम असतो, काळ असतो. म्हणून घडी आपण घालत आहे, मोबाईलवरती टाईम बघत आहे. मग काय करायचा? अचानक आपल्याला हा जर एंजल नंबर दिसला, तर आपल्याला काय करायचं आहे, काय नाही याविषयी बोलणार आहे. जसं 11:11 याच्यावरती खाली टाईम आहे. 11:11 हा एंजल नंबर आहे. जर तुम्ही सकाळी अचानक काहीतरी काम करत आहे या कुठेही जात आहे आणि तुम्हाला हा टाईम मोबाईलवरती दिसला 11:11 या रात्री अचानक, तर तुमची जी पण विश असेल ती तुम्ही तेव्हा मागा. असं समजा की हा साक्षात एंजल नंबर आहे आणि हीच ती टाईम आहे सुवर्ण संधी, की मला मागायचं आहे. पण तुम्ही मागत आहे आणि फॉलो करत आहे आणि मेहनत नाही करत आहे, तर काहीच फायदा नाही. बघा, लक पण कधी काम करतं आपल्यावरती, जेव्हा आपण 100% मधले 70 ते 80% मेहनत करत आहे आणि पॉझिटिव्हिटी आहे, तेव्हाच असे जे उपाय असतात, ज्या न्यूमरोलॉजीच्या, ॲस्ट्रोलॉजीचे उपाय असतात, ते आपल्यावरती काम करतात. म्हणून तुम्ही कुठेही असेल, काहीही असेल, 11:11 हा जर टायमिंग तुम्हाला दिसत असेल, अचानक तुमची जी विश आहे ती मागा. असं समजायचं की आपल्याला संकेत मिळत आहे की आपलं काहीतरी चांगलं होणार आहे. म्हणून मी नेहमी लगातार सांगत असते की कोणतीही गोष्ट वाईट नसते. कोणतंही काम तुम्ही करत आहे तिथे काही ना काही तर तुम्हाला ते काम शिकून जातं. म्हणून टायमिंग असो या तुमचं बोलायचा तो वेळ असो, तो तुम्हाला भरपूर काही शिकून जातो. या 2025 मध्ये जर तुम्हाला लगातार हे आकडा दिसत असेल, हा आकडा दिसत असेल, तर समजायचं की आपलं पुढं खूप चांगलं होणार आहे आणि सकारात्मकता. नाहीतर तुम्ही म्हणत आहे की मी रोज त्या टायमिंगला स्वतःच बघत आहे की आता थोड्या वेळात वाजणार आहे, असं नाही. अचानक सडनली आपल्याला दिसायला पाहिजे, तेव्हाच एंजल नंबर आपल्यावरती काम करतात. धन्यवाद.